नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण तयार करणार आहे बालुशाही. आता सणाचे दिवस आहे आणि राखी पौर्णिमा जवळ येत आहे. तर आपण राखी पौर्णिमेनिमित्त तयार करणार आहे बालुशाही. वरून एकदम कडक, आतून मऊसूत अशी बालुशाही आपण तयार करत आहे. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण बघणार आहोत साहित्य. तर चला आपण साहित्य बघूया. तर हे बघा, ही आहे मैदा. आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तुम्हाला माप सांगते. या वाटीने आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आणि ही बघा साखर आहे, तर साखर सुद्धा आपण 1.5 वाटी याच वाटीने घेतलेली आहे. तर ही आहे साखर, तूप, केसर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, विलायची आणि दही. आणि आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेल आणि एक सिक्रेट आहे आपल्याकडे, ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत बघावं लागेल. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण बघितलेलं आहे साहित्य. आता करूया कृती. तर इकडे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मैदा आहे आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दही, आणि तूप हे यामध्ये आपल्याला टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये सोडून मळून घ्यायचं आहे. पण आपल्याला खूप चपातीसारखं मळायचं नाही आहे. आता याचा गोळा करून घेऊया. तर हे बघा, आपल्याला असा गोळा तयार करायचा आहे. पण असा मोकळा मोकळा झाला पाहिजे. आता याला आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर आणि झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटं. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला तयार करायचा आहे पाक. तर आपण या वाटीने 2 वाटी पाणी घेत आहे. पटकनच असा पाक तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. मैत्रिणींनो, आता आपला पाक तयार होत आहे. यामध्ये आता आपल्याला सोडायचं आहे लिंबू थोडंसं, आणि थोडी केसर. आणि आपल्याला एकदम कडक पाक तयार करायचा नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, आपला पाक तयार झालेला आहे. आपल्याला एकदम कडक पाक करायचा नाही, हा असा चिपकच पाहिजे. तार नाही आले तरी चालते, फक्त असा चिकट झाला तरी चालतो. आता पाक तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, 10 मिनिटं ते 15 मिनिटं आपण याला छान मुरू दिलेलं आहे. पण आता आपल्याला याला मळायचं नाही आहे. आता आपल्याला याला कट करायचं आहे. कट करून पुन्हा आपल्याला असे 4 ते 5 वेळा करायचं आहे.
जितके वेळा तुम्ही असे करून कट कराल तितके लेयर्स यामध्ये येतात. आता आपण असे लांब कट करून घेऊया. आणि याचे आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. तर हे बघा कसे छान यामध्ये लेयर दिसत आहे. आता आपल्याला याचे तयार करायचे आहे बालुशाही. तर हे बघा असे गोळे करायचे, असं थोडंसं चपटं करायचं. अशा प्रकारे आपल्याला बालुशाही तयार करायची आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण बालुशाही तयार केलेली आहे. आणि इकडे बघा तेल गरम करायला घेतलेलं आहे. तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. पण तुम्हाला सांगते की आपल्याला बालुशाही एकदम कमी पॉवरमध्ये तळायचं आहे, जास्त गरम करायचं नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण बालुशाही तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच त्याला अलटपलट करू नका. छान ते तळू द्या, ते आपोआपच वर येतात आणि नंतरच त्याला अलटपलट करायचं आहे. तर बघा ते आता वर आलेले आहेत. आता आपण याला अलटपलट करू शकतो. आपल्याला छान दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायचे आहे. मस्त एका साईडने छान तळलेले आहे. असेच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घ्यायचे आहे, सोनेरी रंग येऊपर्यंत. तर हे बघा मैत्रिणींनो, किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे. आणि छान आता ही बालुशाही तळलेली आहे. आता आपण काढून घेऊया. आता आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहे. आणि पाक असा थोडासा गरमच असायला हवा, एकदम थंड नाही. आपण बालुशाही तळल्यानंतर पाकामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अर्धा तास पाकामध्ये ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतरच खाण्यासाठी ती तयार होते. तर आता ही बघा अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि छान मुरलेली आहे बालुशाही. तर आता आपण तयार करूया प्लेट.
आता यावर सोडणार आहे आपण आपलं सिक्रेट. तर हे बघा, हे आहे खोबरं आणि हे खोबरं आपण याच्यावर थोडंसं भुरभुरणार आहे. आणि यावर थोडी केसर. आपण इथे कुठेही काजू बदामाचा वापर केलेला नाही. तर हे बघा, ही झालेली आहे आपली रसरशीत बालुशाही. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये बालुशाही तयार केलेली आहे. काहीही अवघड नाही. जशी मी तयार केलेली आहे तशीच रेसिपी बघून तयार करा. आणि मला पूर्ण खात्री आहे की ही रेसिपी तुम्ही बघाल आणि तुमच्या घरी नक्की तयार करून खाल. तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. तर तुम्ही आपल्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.